1 किलो ड्रग्सची किंमत ही 2 कोटी असल्याची माहिती सुद्धा मिळतेय। मिठाच्या पॅकेटमध्ये या पावडरची विक्री केली जात होती। या प्रकरणी 3 जणांना अटक सुद्धा करण्यात आलेली आहे। या संपूर्ण प्रकरणात आंतरराष्ट्रीय रॅकेट असल्याची दाट शक्यताही व्यक्त केली जाते। या संदर्भात अधिक अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांच्याकडनं। अक्षय, आपण पाहतोय विश्रांतवाडीमध्ये मोठी कारवाई करण्यात आलेली आहे, काय अधिकचे अपडेट्स आहेत? नक्कीच सगळ्यात मोठी कारवाई ही म्हणावी लागेल, कारण की संस्कृतीच्या शहरात ड्रग्ज कुठून आले हा मोठा प्रश्न आता उपस्थित होऊ लागलेला आहे। ललित प्रकरण जे आहे ते ताजा असताना पुण्यात आता तब्बल 100 किलो एमडी ड्रग्ज, ज्याची बाजारात 1 किलोची किंमत जी 2 कोटी रुपये आहे, असं साधारण 55 ते 60 किलो एमडी जे आहे ते पुण्यात सापडलेलं आहे। कालच पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने 3 जणांना या प्रकरणी अटक केली होती आणि या प्रकरणाचा अधिक तपास करताना याच तिघांकडनं हे ड्रग्ज जे आहे ते विश्रांतवाडीच्या एका गोडाऊन मध्ये सापडलं आहे। विश्रांतवाडीच्या गोडाऊन मध्ये मिठाच्या पाकिटात हे एमडी ड्रग्ज जे आहे, जे अगदी मिठासारखं दिसतं, त्याच मिठाच्या पाकिटातनं याची विक्री सुरू होती आणि याची किंमत जी आहे ती जवळपास आता टेंटेटिव्हली याचा अंदाज जो आहे तो पोलिसांकडनं वर्तवण्यात येतोय। त्याची किंमत जी बाजारात आहे ती एकूण 100 कोटींच्या जवळपास असण्याची शक्यता आहे। हे संपूर्ण प्रकरण जे आहे ललित पाटीलच्या कनेक्शनशी संबंधित जोडलं जातंय का, याचा ललित पाटीलशी काही संबंध आहे का, याचा तपास जो आहे तो पोलीस करतायत। मात्र याच्यातनं एक मोठा आंतरराष्ट्रीय रॅकेट जे आहे ते देखील बाहेर येण्याची शक्यता आहे। नक्कीच। आता पुण्यामध्ये नेमकं चाललंय काय हा सवाल आता या निमित्तानं उपस्थित झालेला। धन्यवाद अक्षय, आपण दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल। वेळोवेळी तुमच्याकडे